हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 पाठ 10 ओळख भारताची या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया। अभ्यास तुमचा साथ आमची स्टडी विथ संदीप सर या आपल्या YouTube चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्यायाची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। तसेच मित्रांनो, आपल्या या YouTube चॅनलवर महाराष्ट्र स्टेट बोर्ड शिष्यवृत्ती नवोदय NMMS 5वी ते 10वी पर्यंतचे ऑल सब्जेक्टचे स्वाध्याय आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत। त्यामुळे आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। पाहूया मित्रांनो, पहिला प्रश्न या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, तो म्हणजे पुढील विधानातील चूक दुरुस्त करून विधाने वहीत लिहा। या ठिकाणी पहिलं विधान आपल्याला दिलेले आहे, ते म्हणजे हिमाचल प्रदेशात कॉफीचे मळे आहेत। या ठिकाणी याचं योग्य विधान येणार आहे मित्रांनो, ते म्हणजे केरळ कर्नाटक राज्यात कॉफीचे मळे आहेत। पाहूया मित्रांनो, पुढील विधान कोकण प्रदेश भारताच्या पूर्व भागात आहे। या ठिकाणी याचे योग्य विधान येणार आहे मित्रांनो, ते म्हणजे कोकण प्रदेश भारताच्या पश्चिम भागात आहे। पाहूया मित्रांनो, पुढील विधान त्रिपुरा राज्य आकारमानाने सर्वात लहान राज्य आहे। पाहूया मित्रांनो, याचं योग्य उत्तर किंवा योग्य विधान गोवा राज्य आकारमानाने सर्वात लहान राज्य आहे। पाहूया मित्रांनो, पुढील विधान साबरमती नदी मध्य प्रदेशातून वाहत असते। या ठिकाणी याचं योग्य विधान येणार आहे मित्रांनो, ते म्हणजे साबरमती नदी गुजरात मधून वाहत असते। पाहूया मित्रांनो, पुढील प्रश्न सह्याद्री पर्वत आंध्र प्रदेशात आहे। या ठिकाणी याचं योग्य विधान येणार आहे मित्रांनो, ते म्हणजे सह्याद्री पर्वत महाराष्ट्रात आहे। पाहूया मित्रांनो, पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 2 पृष्ठ क्रमांक 44 व पृष्ठ क्रमांक 47 वरील नकाशे अभ्यासा व कोणत्या नद्या कोणत्या राज्यातून वाहतात ते वहीत नोंदवा। या ठिकाणी आपल्याला नद्या व त्या वाहत असलेले राज्य खालीलप्रमाणे दिलेले आहेत। पहिली नदी आहे मित्रांनो, ती म्हणजे गंगा। गंगा ही नदी उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधून वाहत असते। त्यानंतर मित्रांनो नर्मदा। नर्मदा ही जी काही नदी आहे मित्रांनो, ही मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमधून वाहत असते। त्यानंतर बियास। बियास ही जी काही नदी आहे मित्रांनो, ही पंजाब, हिमाचल प्रदेश या राज्यांमधून वाहत असते। त्यानंतर कावेरी। कावेरी ही जी काही नदी आहे मित्रांनो, ही कर्नाटक आणि तमिळनाडू या दोन राज्यांमधून वाहत असते। त्यानंतर कृष्णा। कृष्णा ही नदी महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमधून वाहत असते। त्यानंतर ब्रह्मपुत्रा। ब्रह्मपुत्रा ही नदी आसाम आणि अरुणाचल प्रदेश या दोन राज्यातून वाहत असते। त्यानंतर गोदावरी। गोदावरी ही जी काही नदी आहे मित्रांनो, ही महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमधून वाहत असते। त्यानंतर साबरमती। साबरमती नदी ही राजस्थान आणि गुजरात या राज्यांमधून वाहत असते। पहा मित्रांनो, या ठिकाणी जो काही आपला आजचा प्रकरणाचा स्वाध्याय होता ओळख भारताची या प्रकरणाचा, आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय कंप्लीट केलेला आहे। तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स।